आहे हे सगळं. पण तर जगात भारी पंढरीची वारी ही सिरीज झाली आणि आता ह्याचं गाणं सुद्धा आलेलं आहे. पण आम्ही खूप त्या मनाने हावरट माणसं आहोत असं म्हणायला हरकत नाही. गणपती पण येत आहेत आता लवकरच आणि बाप्पासोबत गप्पा ही सुद्धा सिरीज आहे. मग असं एज टू बी बीज टू सी तसं एज टू सी, मग त्याचंही गाणं येऊ घातलंय का? हिने चॅनलचा खूप अभ्यास केला मला. सगळे एपिसोड बघितले ते, सगळं अख्खं चॅनल. ते म्हणजे 3 दिवस आमच्या घरात तेच चालू आहे. बाप्पासोबत गप्पा ते दोघं ना, जेव्हा तो विषय गेला ना त्या दोघांनी असं केलं. कारण हा परत मागे लागणार, फोन करणार, मी खूप त्रास दिलाय. आता गणपतीचा सीझन, मूर्त्या दिसायला लागल्या की मी उदबत्तीचे पुढे घेऊन गुरुच्या बाजूला आपल्याला गाणं करायचं. पण मला गणपतीचं गाणं करायचंय. पण मी जेव्हा कोकणात गेलो होतो, विजयच्या घरचा गणपती मी शूट केलाय, साई जळवीच्या घरातलं शूट केलं, ते सुद्धा एपिसोड फार कमाल कमाल. कोकणातली परंपरा, आरत्या तिथल्या वेगवेगळ्या, कमाल. मी पुढच्या वर्षी सुद्धा कोकणात आणि बीड असं काहीतरी मी कॉम्बिनेशन करतोय. परत तेच आहे की गणपती सुद्धा प्रत्येक ठिकाणचा गणपती वेगळा आहे, त्याची परंपरा वेगळी. काही 100-150 वर्षापूर्वीची गणपती. मला गणपतीचं गाणं करायचं आहे, पण त्याला जरा मालवणी म्हणजे कोकणातल्या गणपती भोवतीचं गाणं कदाचित ते असेल. कारण गणपती म्हणजे की कोकण समोर येतो, तर तसं माझं मालवणी चांगलं असल्यामुळे मी गुरुला लिहायला सांगणार आहे. आणि परत तीच टीम, VNG, विजय नारायण गौड, म्हणजे सोन्यामध्ये PNG, गाण्यामध्ये VNG. आणि मी येताना गमतीने असं म्हणालो की शोलेमध्ये ठाकूरचे हात कापले म्हणून तो लिहू नाही शकला. आपल्याकडे ठाकूरचे हात असल्यावर काय काय होऊ शकतं. त्यामुळे आता त्यांनी अशी गाणी लिहिली की माझा गब्बर झालाय. ये हात मुझे ठाकूर.